नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होईल मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता सोयाबीनची पेरणी करण्यापूर्वी या 4 महत्त्वाच्या गोष्टी 100% लक्षात ठेवा। होईल मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे की सोयाबीनची पेरणी करण्यापूर्वी या 4 मुख्य गोष्टी 100% लक्षात ठेवा। मग सोयाबीनची पेरणी करण्यापूर्वी लक्षात ठेवल्या जाणाऱ्या या 4 महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या, आणि जर या 4 गोष्टीचा आपल्याला सोयाबीनची पेरणी करण्यापूर्वी विसर पडला तर 100% लक्षात ठेवा की आपल्याला दुबार पेरणीच्या संकटाचा सामना करावा लागू शकते। यामुळे जर आपल्याला दुबार पेरणीच्या संकटाचा सामना करायचा नसेल आणि या वर्षी सोयाबीनचं विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल तर सोयाबीनची पेरणी करण्यापूर्वी या 4 महत्त्वाच्या गोष्टी 100% लक्षात ठेवा। मग या 4 महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या की ज्या 4 महत्त्वाच्या गोष्टी सोयाबीनची पेरणी करण्यापूर्वी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत, याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा। राहिला असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानलंय। आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार। आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सबस्क्राइब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल, या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की सोयाबीनचं विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल तर सोयाबीनची पेरणी करण्यापूर्वी या 4 महत्त्वाच्या गोष्टी 100% लक्षात ठेवा। जर या 4 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर या वर्षी दुबार पेरणीचं संकट तुमच्यापर्यंत येणार नाही व एकरी 20 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन तुम्हाला मिळवण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही। पण या 4 गोष्टीचा विसर जर पडला तर आपलं नुकसान होऊ शकते। म्हणून मायबाप कास्तकार बांधवांनो, शेतकरी मित्रांनो, या 4 महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी जाणून घ्या। या 4 गोष्टी लक्षात ठेवा। या 4 गोष्टीचा विसर पडू देऊ नका, नाहीतर मित्रांनो तुमचं नुकसान होईल आणि जेव्हा तुमचं नुकसान होईल ते नुकसान माझं असेल, तुम्हाला येणारी अडचण म्हणजे माझं अपयश। म्हणून मायबाप कास्तकार बांधवांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या 4 महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या ते या ठिकाणी लक्षात घ्या।
तर पहिली गोष्ट मित्रांनो, बघा मित्रांनो, काय झाले, परवा दिवशी कुठं पाऊस पडलाय, कुठं काल पडलाय, कुठं आज पाऊस पडत आहे. मग अशा परिस्थितीमध्ये पहिला पाऊस मोठा पडला म्हणून आपल्याला लोभ वाढतो. आपल्याला वाटते की या पावसामध्ये मी या ठिकाणी पेरणी करून घ्यावी का. आपल्याला वाटते माझा शेजारी माझ्या पुढे जाईल, माझ्या शेजाऱ्याचं त्या ठिकाणी उत्पादन भरघोस होईल. मग अशा भीतीपोटी म्हणून तो करतोय, म्हणून आपण करतो आणि निसर्गाला फाटा देतो. मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये होतंय काय की पहिला पाऊस पडला तर वरून पडणारा पाऊस आणि त्या ठिकाणी खाली असणारी तापलेली माझी धरित्री माय, या ठिकाणी वाफा बाहेर निघतात. आहो, तापलेल्या तव्यावरती 4 थेंब पाण्याचे टाकून तर बघा, तुम्हाला लक्षात येईल की वाफ कधी बनली, लक्षात सुद्धा येणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये मला सांगा, वरून पडणारा पाऊस, खाली तापलेली भूमाता, तर अशा परिस्थितीमध्ये निघणाऱ्या वाफेमध्ये जर सोयाबीनचं बीज जमिनीच्या आतमध्ये टाकलं तर भाजून निघणार का नाही? 100% भाजून निघणार. आणि म्हणून हे बीज खराब होणार, हे बीज नासणार. आणि हे बीज जर नासलं, नष्ट झालं, खराब झालं तर नुकसान हे आपलं होणार. 30 किलो बीज आपण पेरलं, त्यातून 15 किलो नष्ट झालं तर उरलं काय? धड. मित्रांनो, या ठिकाणी त्या डबल पेरता पण येईन आणि सोडता पण येईन. आणि सोडलं तर पळते, धरलं तर चावते, अशी गत होईल मित्रांनो. म्हणून तुमचं नुकसान टाळण्यासाठी तुमचा भाऊ, तुमचा मित्र, तुमचा सखा तुम्हाला सांगतोय की कृपया 2 ते 3 पाऊस पडेपर्यंत अजिबात सोयाबीनची पेरणी करायची नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा, आता सोयाबीनची पेरणी करत असताना कधी पेरणी करावी हा प्रश्न आहे ना, याचं उत्तर सांगतो. जमिनीमध्ये रितसर ओल झाली, वातावरणात गारवा आला आणि ही ओल जर 75 सेंटीमीटर अथवा त्याही पेक्षा खाली गेली तर कुणाला विचारायची गरज नाही, तुम्ही डायरेक्टली सोयाबीनची पेरणी करू शकतात. पण आपण थोडं त्या ठिकाणी खोदतो, थोडं बघतो, अर्धा फूट ओल असली की काम संपलं म्हणतो, इथंच फसगत होती. म्हणून सांगतो मित्रांनो की 2.5-3 फुटापर्यंत ओल असली तर ही ओल काय होते, आता उद्या पाऊस पडला नाही 3 फुटाची ओल 2.5 फूट होते. पुन्हा पाऊस नाही, 1 दिवस पडला 2.5-2 फूट होते. पण मुख्यतः अर्धाच फूट ओल असेल तर 3 दिवसात ती ओल निघून जाते आणि सोयाबीनचं बीज खराब होऊ शकते. म्हणून कमीत कमी 75 सेंटीमीटर ओल असेपर्यंत जोपर्यंत जात नाही जमिनीच्या, तोपर्यंत पेरणी करायची नाही. तिसरा महत्वाचा मुद्दा, सोयाबीनची पेरणी आपण करत आहोत. तर ही सोयाबीनची पेरणी करत असताना पाऊस पडला, पहिला पाऊस पडला, दुसरा पाऊस पडला. तुम्हाला माहिती आहे का की निसर्गाचं काय मत आहे की बाबा पहिला पाऊस पडला, दुसरा पाऊस पडला तर धानापेक्षा तण हे फार लवकर उगवतंय. या तणाला उगवू द्या. उगवल्यानंतर काय करा मित्रांनो, पावसाळी पाळी घाला. जर तुम्ही पावसाळी 1 अथवा 2 पाळ्या घातल्या तर एक तर हे तण गायब होईल. दुसरी गोष्ट, हे तण हिरवळीचं खत म्हणून आपल्या पिकास उपयुक्त होईल. म्हणजे जिथं तुम्हाला उपद्रव होणार होता तिथं उपयोग होईल का नाही, जे तुमच्या अडचणीचं होतं ते तुमच्या फायद्याचं होणार का नाही. म्हणून मित्रांनो, जर बैल असतील तर पावसाळी पाळी घाला, ट्रॅक्टर असेल तर पावसाळी पाळी घाला. पण पहिला दुसरा पाऊस पडू द्या, पाऊस तणाला वर येऊ द्या, आणि त्या ठिकाणी पाळी घाला. यामुळे तण गायब झालं तर तण आणि धान याच्यामध्ये स्पर्धा होणार नाही. मला सांगा, एक असं घोडा मैदान आहे की जिथे एकच घोडा धावतोय, पहिला नंबर कोणाचा येईल? त्याच घोड्याचा ना. मग मला सांगा, जर आपल्या धानाला तणाकडून अडचणच निर्माण होणार नाही तर आपलं धान हे कधी अडचणीत येऊ शकेल का? त्याची स्पर्धा आहे का? अजिबात नाही. म्हणून टाकलेला खत, दिलेले न्यूट्रिएंट सगळे त्याला मिळतील. म्हणून मित्रांनो, पहिला दुसरा पाऊस पडू द्या, तण येऊ द्या आणि पावसाळी पाळी घालून या तणाचं धनात रूपांतर करा, म्हणजे खतात रूपांतर करा. ही महत्त्वाची गोष्ट. शेवटचा मुद्दा, चौथा मुद्दा जो आहे की आता पाऊस पडला तर पाऊस पडल्यावर घाई गडबडीत तुम्ही घरचं बीज घेतलं, पेरणी केली, जमतंय का हो? बीज उठलं नाही उठलं तर किती आपल्याला अडचण आहे. मग एक काम करा, पहिली गोष्ट ठरवा किंवा घरचं बी वापरायचं का कंपनीचं. माझं काय मत आहे तुम्हाला सांगतो. मी मागच्या 2-3 दिवसाखालच्या व्हिडिओ सांगितले बा, घरचं वापरलं तर काय, कंपनीचं वापरलं तर काय. बघा, कंपनीचं बीज आणत असाल तर एक काम करा, 2 दिवसानं पेरणी म्हणता आधीच आणून ठेवा. ब्रँडेड कंपनीचं बियाणं आणा, A1 क्वालिटीचं आणा, डबल टॅगचं आणा. कोणतं आणायचं हे तुम्ही तुमच्या जमिनीच्या पोतानुसार ठरवा. मी कोणावर बळजबरी करणार नाही. परंतु ज्यांना आता घरचंच बी पेरायचे त्यांच्यासाठी सल्ला देतो की आपल्याकडे जे बीज आहे ते काय करा, 100 बिया घ्या,
कुंड्यात टाका आणि जर रिझल्ट 75 ते 80% वर आलं, म्हणजे 100 पैकी जर समजा 80 रोपं उगवली तर घरचं बी वापरा, अन्यथा घरचं बी अजिबात वापरायचं नाही. मला सांगा मित्रांनो, जर आपल्याच्यानं बीज पेरणी करताना बीजच खराब लागलं किंवा ते बीज योग्य पद्धतीनं उठलं नाही तर समोर कितीही कष्ट करून फायदा आहेत का? अजिबात नाही. आपला मुलगा आहे लहान, त्याच्यावरती आपण संस्कार करतो, सगळं करतो. जर तो मुलगा व्यवस्थित नाही निघाला तर कमावलेल्या प्रॉपर्टीला काही किंमत आहे का मित्रांनो? अजिबात नाही. म्हणून तुम्हाला काय सांगतोय मित्रांनो या ठिकाणी की सोयाबीन महत्त्वाचे, पेरणी महत्त्वाची आहे. जोपर्यंत ही यशस्वी होणार नाही तोपर्यंत पुढच्या मेहनतीला अजिबात किंमत असणार नाही. आणि ओल ही आपल्याला पुरेपूर खाली जाऊ द्यायची आणि त्यानंतर पेरणी करायची आणि सोयाबीनचं बियाणं जास्त जमिनीत खोलवर पडू द्यायचं नाही, कारण खूप खोल गेलं तर त्याची क्षमताच नसते की ते जमिनीच्या बाहेर 4 बोट खूप झालं इथपर्यंत खोल गेलं तरी. तर या पद्धतीनं मित्रांनो जर आपण या 4 गोष्टीचं पालन केलं तर मला वाटते तुम्हाला कसल्याही प्रकारच्या कोणत्याही प्रकारच्या अडचणीचा सामना इथं करावा लागणार नाही. आणि या 4 महत्त्वाच्या गोष्टीमुळे दुबार पेरणीचं संकट तुम्हाला रोखता येईल. या 4 गोष्टींमुळे मित्रांनो तुम्हाला यावर्षी एकरी 20 क्विंटल सोयाबीन उत्पादन सुद्धा मिळवता येईल. तर मग मित्रांनो मला एकच गोष्ट सांगा की तुम्ही या 4 गोष्टी लक्षात ठेवणार अथवा नाही, या 4 गोष्टीचा कृपया विसर पडू देऊ नका, आपला खूप फायदा होईल. याच पद्धतीचे मित्रांनो व्हिडिओज जे की उत्पादनात भरीव वाढ तुम्हाला देतील हे घेऊन येत राहील. त्यामुळे पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. काही समस्या असतील तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. पोटतिडकीतून या ठिकाणी जीवाचं रान करून तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील. व्हिडिओ आवडला असणार त्यामुळे लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा. शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला. राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो. मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार. आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा. त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल, या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार.